The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House proudly presents Industrial Magnet, a candid podcast talk of industrial minds. या कार्यक्रमाचे होस्ट श्री दिलीपजी दीक्षित आज संवाद साधणार आहेत इंजिनिअरिंग आणि कारखानदारीमधलं एक अत्यंत तरुण व्यक्तिमत्व. वय वर्षे केवळ 84 आणि आजही कार्यरत. असामान्यत्व आणि दूरदृष्टी याचा अनोखा संगम आणि व्यावसायिक दादा म्हणजेच श्री दत्तात्रय शांताराम देशमुख, ज्यांना सर्वजण दादा मानतात आणि संबोधतातही. असं म्हणतात की सम नेम्स डू नॉट जस्ट बिल्ड इंडस्ट्रीज, दे बिल्ड लिगसीज. विदर्भातल्या अमरावती या लहानशा शहरात जन्म, घरची सर्वसाधारण परिस्थिती, तरीही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि मोठमोठ्या कंपनीत नोकरीच्या माध्यमातून गाठीशी अनुभव जमा केला. उमेद, चिकाटी आणि दूरदृष्टी असलेल्या सुविद्य पत्नी सौ शरयूताई यांच्या केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि उद्योजकता याच्या बळावर फाईन केमिकल्स आणि ॲक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट्स या क्षेत्रात दोघांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. मग पुढे वाढत्या व्यवसायाची गरज लक्षात घेऊन दादांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकला आणि पत्नीच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. केवळ 4 कामगार सोबत घेऊन सुरू केलेला हा व्यवसाय आज 400 कामगारांच्या सोबतीने 400 कोटींच्या स्तरावर या दोघांनी यशस्वीपणे पोहोचवलेला आहे. अत्यंत साधी राणी आणि उच्च विचारसरणी या प्रमुख तत्वांवर आधारित विश्वात श्रेष्ठत्व घडवणारा त्यांचा प्रवास म्हणजे दृढनिश्चय, ज्ञान आणि उदात्त हे ध्येय या गुणांचं मूर्तिमंत उदाहरणच होय. जन्मजातच नेतृत्व गुणांची देणगी लाभलेले, अंतःकरणात नितांत मानवता जपणारे दादा देशमुख यांनी निस्वार्थ समाजसेवेचं व्रत अंगीकारलं, जे आजही सुरूच आहे. त्यांनी हजारो लोकांच्या जीवनातील अंधार दूर सारून आशेचा आणि प्रगतीचा किरण निर्माण केला. त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे रोटरी भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डेल्टा इंडस्ट्रीज या कंपनीने क्वालिटी, एथिक्स आणि इनोव्हेशन या मूल्यांचा एक उच्च मापदंड प्रस्थापित केला आहे. त्यांचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढ्या तितक्याच सक्षमतेने, समर्पणाने आणि निष्ठेने चालवत आहेत, ही बाब निश्चितपणे आश्वासक आहे. उद्यमशीलता, यशस्विता आणि प्रतिष्ठित उद्योगपती या त्यांच्या प्रवासातून नवीन पिढीला आदर्श अनुभव आणि प्रेरणा याची प्रचिती येईल असा विश्वास वाटतो. प्लीज वेलकम द इंडस्ट्रियल मॅग्नेट ऑफ नाशिक, श्री दादा देशमुख. नमस्कार, मी दिलीप दीक्षित. द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस बाय पूजा प्रसून प्राऊडली प्रेझेंट्स इंडस्ट्रियल मॅग्नेट, अ कॅन्डिड पॉडकास्ट टॉक ऑफ इंडस्ट्रियल माइंड्स या शोमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज या शोमध्ये आपल्याबरोबर श्री दादासाहेब देशमुख आहेत. दादासाहेब देशमुख ही व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातून आज मोठ्या उद्योगाची भरारी घेतलेली आहे. पण या व्यक्तीबद्दल मला 2 घटना सांगायच्या आहेत बिफोर आय स्टार्ट. दादासाहेब यांना एक माइल्ड हार्ट अटॅक आला होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि दुसऱ्याच दिवशी ते कामावर हजर होते. हे मी त्यांना वैयक्तिक बघितलेलं आहे. शिवाय एकदा त्यांच्या सिन्नरच्या कारखान्याला आग लागली होती. संपूर्ण कारखाना जळून भस्मसात झाला. पण दादासाहेब आणि शरयूताई दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये कुठलेही चेहऱ्यावर ताणतणाव न ठेवता सामील झाले होते. अशा दादासाहेब देशमुखांना आज आपण पॉडकास्टसाठी निमंत्रित करीत आहोत. दादासाहेब कृपया.
या. नमस्कार. आपण मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं याबद्दल मी खरोखरीच आपला आभारी आहे. आणि तुम्हाला माझ्याकडनं काय जी माहिती हवी असेल ते तुम्ही मला नक्की विचारा. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. दादा, हे आपण एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये अमरावती येथे वाढलात. ह्या सामान्य कुटुंबातून एखाद्या आपल्या या यशस्वी आयुष्याचा तुम्ही प्रवास केलात, तर त्याची सुरुवात तुमच्या लहानपणामध्ये कुठल्या संस्कारातून झाली? माझा जन्म हा अमरावतीचा आहे. माझे वडील हे रॅलीज इंडियामध्ये नोकरीला होते आणि त्यांची नोकरी ही बदलीची असायची. त्याच्यामुळे सुरुवातीला अमरावतीहून त्यांची बदली इंदौरला झाली होती आणि पुढे ते निमचला गेले. निमच हे मध्य प्रदेशात असलं संपूर्ण हिंदी असलेलं गाव होतं. त्या ठिकाणी मराठीची कुठलीही सोय नसल्यामुळे माझ्या एज्युकेशनकरता किंवा माझ्या शिक्षणाकरता त्यांनी मला इंदौरला माझी आजी आणि आत्या यांच्याबरोबर ठेवलं होतं. 45 साली मी आपल्या पहिल्या वर्गात गेलो होतो आणि 7वीपर्यंत मी इंदौरला शिकलो. हा जो काळ होता हा परिवर्तनाचाच काळ होता. माझ्याही दृष्टीने घडण्याचा काळ होता आणि हा घडण्याचा काळ असल्यामुळे मी त्यावेळेला तिथे जी काय सांस्कृतिक वातावरण होतं त्या सांस्कृतिक वातावरणात वाढलेलो होतो. तुम्हाला माहीत असेल, इंदौर हे चांगल्यापैकी एक सांस्कृतिक शहर आहे. त्या ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम होत असतात. तिथला गणेशोत्सव हा खूप प्रसिद्ध आहे. तसेच इतर कार्यक्रमांमध्ये देखील निरनिराळ्या लोकांच्या तिथेशी व्याख्यानं व्हायची, त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम व्हायचे. ह्या कार्यक्रमाला आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जायचं. त्यावेळेला आफळे गुरुजींचे जे काय कार्यक्रम व्हायचे, क्रांतिकारकांबद्दल त्यांनी जे काय कार्यक्रम तिथेशी केलेले होते, त्या कार्यक्रमांमधून एक निराळ्याच प्रकारची माइंडसेट तयार झालं म्हणा किंवा वृत्ती एक तयार झाली. संघ शाखेमध्ये देखील त्यावेळेला तिथेच जात होतो. रामबाग हा आमचा एरिया होता आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जात होतो. त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी जी काय जडणघडण झाली ती एक तर तुम्ही कशा रीतीने चांगला माणूस व्हावं ही जी जडणघडण होती ती घडण तिथे झाली. आणि त्या जडणघडणाच्या मुळे जे काय पुढे कार्य झालं ते बेसिक तिथे तयार असल्यामुळे मला तिथं कार्य करता आलं तसं. आणि ही माझी बेसिकच हे होतं सगळं. तुमची शैक्षणिक कार्यक्रम कायम मेरिट लिस्टमध्ये असण्याची आहे. जबलपूर इंजिनिअरिंग कॉलेज आणि BHEL भेल इथून आपण झेकोस्लोवाकियाला गेलात. तर ह्या जर्नीमध्ये तुमचा तांत्रिक दृष्टिकोन आणि जीवनाचा दृष्टिकोन याच्यामध्ये काय फरक घडून आला या सगळ्या प्रवासामध्ये? माझं इंदौरला शिक्षण 7वीपर्यंत झालेलं होतं आणि मराठीमधनं सगळं शिक्षण होतं. त्या शिक्षणामध्ये मला जे काय तिथेशी आमच्या शिक्षकांनी शिकवलेलं होतं, कधीही अडचणी आल्या तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्याकडनं त्या अडचणी सालोद करून घेत होतो. तर त्या ठिकाणाहून नंतर काही वेळा एक आमचे जोशी म्हणून सहस्थ होते, एक 5वी-6वीत असण्याची माझी शक्यता आहे. त्यावेळेला त्यांनी आम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही कशा रीतीने अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षण किती जरुरी आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला त्या ठिकाणी मनात बिंबवल्या होत्या. आणि मग त्या दृष्टीने माझा तो प्रवास सुरू झाला. इंदौरनंतर मी आलो अमरावतीला. अमरावतीला माझा एक 8वी ते इंटर सायन्स असा एक 6-7 वर्षाचा शिक्षणाचा काळ होता. त्या काळामध्ये देखील आम्हाला जे काय सांगितलं गेलेलं होतं त्याच्याचप्रमाणे अभ्यास केला. आणि अभ्यासामध्ये बेसिकली माझं कर्तव्य होतं ते एक हार्डवर्किंगचंच होतं. निरनिराळ्याला प्रत्येक वेळेला कशा रीतीने अभ्यास करायचा हे शिक्षकांकडनं मागून सांगवून घेतलं होतं आणि त्याच्याप्रमाणे हार्डवर्किंग हा माझा एक गाभा होता. मी हुशार होतो की नाही हे मला माहिती नाही, पण मी एक हार्डवर्किंग काम करून होतो आणि त्या हार्डवर्किंगमधून मला हा मार्क्स आणि सक्सेस असा हा मिळत गेला. इंदौरनंतर अमरावतीनंतर मी गेलो इंजिनिअरिंग कॉलेज जबलपूरला, कारण त्यावेळेला
आपल्या या विदर्भाच्या भागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हतेच जवळपास, त्यामुळे आम्हाला तिथे जावं लागलं आणि त्या ठिकाणी 4 वर्ष होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यामुळे आणि त्यावेळेचा काळ म्हणजे 1962मध्ये मी पास झालो. त्यावेळेला म्हणजे काळ असा रीतीने होता की तुम्हाला घरी अपॉइंटमेंट लेटर्स येऊन जायचे. मलाही त्यावेळेला आले भिलाई, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भोपाळ, म्हणजे मध्य प्रदेशात जी काय गावं होती आणि ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज होत्या त्या सगळ्या लोकांचे आम्हाला ऑटोमॅटिकली घरी परचे एंट्रीज येऊन जायचे. पण याच्यामध्ये आम्हाला 6 महिने आधी एक ट्रेनिंग घ्यावं लागायचं. ते ट्रेनिंग घेतल्यानंतरच ती डिग्री हातात येणार होती. त्या 6 महिन्याच्या ट्रेनिंगकरता मी पुण्याला आलो होतो किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये. त्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये मी जे ट्रेनिंग घेत होतो, माझं टूल डिझाईन्स याच्यामध्ये माझं सगळं ते ट्रेनिंग तिथेही चाललेलं होतं. आणि टूल डिझाईन्सच्या या ट्रेनिंगमध्ये असताना तिची त्यावेळची ती फॅक्टरी बऱ्यापैकी मोठी होती आणि प्रोडक्शन पण खूप असायचं. तिथे SL किर्लोस्कर त्यावेळेला यायचे. माझा त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नव्हता, पण ते त्यावेळेला तिथे यायचे, बघायचे आणि रोजचा त्यांचा चक्कर असायचा. कोण काय करतं याच्यावर त्यांची नजर असायची. आणि त्यावेळेला त्यांना बघितल्यानंतर आणि त्यांना पाहिल्यानंतर त्यावेळेला कुठेतरी एक असं डोक्यामध्ये आलेलं होतं की का नाही आपण असं काही करू शकणार. बरोबर. आणि तो जो एक किडा होता डोक्यात, तो तिथून सुरू झालेला होता आणि तो तसाच पुढे वाढत गेला. एवढंच आहे. त्याच्यानंतर मी गेलो BHEL त्रिचीला. BHEL त्रिचीमध्ये 1 वर्षाचं फॉरेनचं ट्रेनिंग होतं. ते जवळपास 1.5 वर्ष झालं. नंतर ट्रेनिंग म्हणजे काय की तिथे जाऊन तीच सगळी मशिनरी, तेच सगळं डिटेल्स या ठिकाणी येणार होतं आणि ते सगळं इथे जे येणार होतं ते आम्ही इथे येण्याच्या आधी त्याच ठिकाणी त्यांच्या तिकडे ड्रॉइंग्स काढले होते. सगळे जे आम्हाला इथे लागणार होतं, इथल्या प्रोडक्शन करता लागणार याच्याकरता जे होतं ते सगळं त्याच ठिकाणी डिझायनिंगचे सगळे कामं आम्ही तिथे केले. आणि तेच ड्रॉइंग्स नंतर इथे आल्यानंतर स्टेप बाय स्टेप या सगळ्या ह्याच्यामध्ये इथलं प्रोडक्शन सुरू झालेलं होतं. तिथे असताना दुसरी लँग्वेज आपल्याला झेक लँग्वेज जी काय होती, जायच्या आधी इथे आम्हाला 1 वर्ष ती शिकवण्यात आली होती. पण तिथे गेल्यानंतर मग ते निरनिराळ्या रीतीने त्यांच्या तिथेशी जेव्हा इंटरॅक्शन झाली, त्या इंटरॅक्शनमध्ये आम्हाला ती लँग्वेज चांगल्या रीतीने अवगत करता आली. आणि एक असं काम होतं की तुम्हाला जर ती लँग्वेज शिकायची असेल आणि तुम्हाला जर तिथलं ज्ञान त्यांच्या भाषेमधून आपल्याला घेऊन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणचे जे काय ऑपरेटर्स आहेत किंवा जे ॲक्च्युली हँड्स ऑन डाऊन तिथे काम जे करतात त्या लोकांमधून तर आपण विसरलो तर आपल्याला जास्त माहिती मिळते हे मला कळलं. आणि त्या ठिकाणी ती सगळी माहिती आपल्याला जी पाहिजे, जे ज्ञान त्यांच्याकडनं घ्यायचं होतं ते त्यावेळेला आम्हाला घेता आलं. आणि याचाच मला उपयोग पुढे माझ्या आयुष्याकरता किंवा पुढे जेव्हा आम्ही आमचं काम सुरू केलं त्यावेळेला त्याचा मला पुष्कळ चांगल्या रीतीने उपयोग आला. त्या ठिकाणी आणखीन एक चांगल्या रीतीने म्हणजे अशा रीतीने वाटलं की टाईमचं महत्त्व मला त्या ठिकाणी खूप जाणवलं. कारण त्यांच्या इथे सकाळी 6 वाजता फॅक्टरी सुरू व्हायच्या आणि आम्हाला तिथे 6 वाजता जावं लागायचंच. मग टेम्परेचर तुमचं -10 असलं तरी काही फरक नाही, तुम्हाला तिथे जाणं हे जरुरी आहे. तुम्ही 6:30च्या नंतर जर गेला तर त्यांच्या फॅक्टरीचे दरवाजे बंद होऊन जायचे. तर त्या दृष्टीने टाईमचं महत्त्व देखील कळलं आणि वेळेवर आपलं काम कसं करायचं ह्याच्याबद्दल देखील एक ज्ञान मिळालं म्हणा किंवा ते एक सवय लागली त्या गोष्टीची की आपल्याला वेळेवर आपलं काम पूर्ण करायलाच हवं. ह्या दृष्टीने माझं ते आलं की ज्याचा पुढे मला पुष्कळ उपयोग झाला. बरोबर. म्हणजे शंतनुराव किर्लोस्करांसारखा उद्योगातील आदर्श, झेकोस्लोवाकियन लोकांची वेळेची शिस्त ही तुमच्या आयुष्यामध्ये उद्योगाला प्रेरणा देण्याचे एक घटक म्हणून पण झाली. आता मायकोमध्ये नोकरी करत असताना तुम्हाला असा कुठला क्षण आला की आपण आता ही सगळी एवढी चांगली नोकरी सोडून द्यावी आणि उद्योग सुरू करावा, असं वाटण्यामागचं एखादं कारण काय घडलं की त्याच्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला? हे जे काय आमच्या मनात होतं किंवा जे काय किडा आमच्या डोक्यात होता की कुठेतरी केव्हा तरी आपल्याला आपलं काहीतरी सुरू करायला पाहिजे. कारण काय या सगळ्या नोकरीमध्ये लार्सन टुब्रोमध्ये असू द्या किंवा मायकोमध्ये असू द्या, जवळपास सकाळी आम्ही 6-7 वाजता किंवा 8 वाजता घरून निघालो, निघायची वेळ ही फक्त फिक्स होती पण परत यायची वेळ कधीच फिक्स नव्हती. तुम्ही किती वाजता घरी आले माहीत नाही. त्याच्यामुळे घराकडे लक्ष देणं हे माझ्याकरता फार कठीण होतं. पण सुट्टीच्या दिवशी तेवढा एकच दिवस असायचा ज्या दिवशी आम्ही तिथे काम करायचो. पण बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावं लागायचं, त्याच्यामुळे हे व्हायचं नाही.
तर जेव्हा हे वाटत होतं की आपण लोकांकरता किंवा इतरांच्या करता जेव्हा हे एवढं सगळं 10-10, 12-12 तास काम करतो, किंवा आपण जर आपल्याकरता केलं तर याच्यातनं काही फरक पडू शकतो का, हा एक विचार होता जो मी शरयशी पण बोललो होतो आणि तिला पण त्याच्याबद्दल सांगितलं होतं की काय आहे. तिच्याही अर्लियर आयुष्यात तिचे आजोबा देखील व्यवसायात होते, त्याच्यामुळे तिला देखील व्यवसायाची अशी एक आवड होती, करावं असं तिलाही वाटायचं. त्यामुळे आम्ही एकाने असं विचार केलेला होता त्यावेळेला की येस, आपल्याला जर काही करायची संधी आली तर आपण त्यामध्ये ते काम करावं आणि मग आपण त्याच्यामध्ये आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो आपण सुरू करावा. 1978 मध्ये फक्त 4 कामगारांच्या बरोबर तुम्ही डेल्टा फिनोकेम कंपनीची स्थापना केली आणि एका अनोख्या आणि उद्योजकतेला आव्हानात्मक अशा स्थितीमध्ये प्रवासाला सुरुवात केली. ह्या मागची कुठली प्रचंड इच्छाशक्ती तुम्हाला कारणीभूत झाली? ती आंतरिक प्रेरणा काय होती की ज्याच्यामुळे तुमचा पुढचा कारखानदारीचा जो यशस्वी प्रवास आहे, आज तुमच्याकडे 300 कामगार आणि 400 कोटीच्या वर उलाढाल झालेली आहे, त्याच्या मागे तुमची आंतरिक प्रेरणा कुठली होती? नाही, काम आपलं सुरू करायचं, स्वतःचं काहीतरी असावं, ही एक प्रेरणा होतीच. ज्या वेळेला हे सुरू करायचं होतं त्याच्या आदल्या वेळेला म्हणजे आम्ही दोघांनी विचार केलेला होता. मी तिला सांगितलं हे ठीक आहे, ही एक गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजेल, नाही वाजली तर तू देखील क्वालिफाईड आहे, मी स्वतः क्वालिफाईड आहे, आपल्याला नोकरी कुठेही मिळू शकते आणि बाकी त्याच्यामध्ये बाकीच्या याच्यात काही होणार नाही. फक्त म्हटलं आपल्याला जे करायचं आहे ते आपण दोघांनीही मिळून आपलं जे कॉमन डिसिजन आहे त्या याच्याने करायचं आहे. त्याच्यानंतर आपण कुठेही मागे पाहायला नको. एकदा हे आपले डिसिजन्स घेतले तर आपण त्या डिसिजनला पक्क राहून पुढे आपल्याला काय हार्ड अपेक्षा, थोडेफार स्ट्रेसेस येणारच आहेत, पण ते आपल्याला सहन करता आले पाहिजे. या दृष्टीने आमचं ते डिसिजन झालं आणि दोघांनी मिळून हे डिसिजन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी असं कधी तिलाही असं वाटलं नाही की आपण हे डिसिजन का घेतलं आणि मलाही असं वाटलं नाही की आपण हे काही चुकीचं डिसिजन घेतलेलं आहे आणि या दृष्टीने आम्ही ते घेतलेलं. आणि त्यावेळेचा नाशिकमधला काळ इट वॉज जस्ट कमिंग अप. इंडस्ट्रीज नाशिकमध्ये नुसत्या येत होत्या पुढे, अनेक प्लॉट्स अवेलेबल होते आणि त्यावेळेच्या प्लॉट्समध्ये आम्हाला MIDCने एक प्लॉट दिलेला होता, पण मग तो जरा दूर होता. अग्निहोत्री साहेबांची ओळख होती त्यामुळे त्यांनी जरा एक जवळचा प्लॉट काढून दिला. तो म्हणे तुम्ही इथे घे, तिला त्रास होणार नाही म्हणून. तर हा एक आणखीन फायदाही त्या ठिकाणी झाला आणि मी नोकरीत होतो आणि थोडासा हा व्यवसाय मी सुरू केलेलाच होता, त्याच्यामुळे सगळा व्यवसाय हा तिच्याच नावावर होता. नंतर मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही तुमच्या नावावर का नाही करत आहे. म्हटलं बघा, आमचा जो व्यवसाय आहे हा दोघांचा मिळून आहे, दोघांचं डिसिजन आहे आणि हा कुटुंबाकरता आहे, तो कोणाच्या नावावर आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यामुळे तो व्यवसाय जो आम्हाला करायचा आहे तो व्यवसाय आमच्याकरता महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ते सगळं सुरू केलेलं होतं. बरोबर. शरयूताई स्वतः केमिकल विषयामध्ये पदवीधर आहेत आणि मेरिट होल्डर पण आहेत. अनेकदा मराठी कुटुंबांमध्ये पती पत्नीमध्ये संवाद विसंवाद हे घडतच असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शरयूताईंबरोबर नुसता उद्योग उभा केला नाही तर त्याचा विस्तार पण केला, तर हे कसं काय शक्य झालं? नाही, जेव्हा आपण आता व्यवसाय सुरुवात करायला लागलो, व्यवसायामध्ये जेव्हा येतो आपण त्यावेळेला मतभेद किंवा काही गोष्टी याच्यामध्ये येतच असतात. मतभेद झाले नाही असं नाही आहे, पण ते मतभेद म्हणजे कशाच्या दृष्टीने झाले, ते व्यवसायाच्या दृष्टीने त्या व्यवसायाला आपल्याला आणखीन चांगलं कसं करता येईल या हिशोबाने ते मतभेद होते. ते मतभेद म्हणजे असं पर्सनल होते किंवा असं काहीही त्याच्यात नव्हतं की मी घरातला मुख्य आहे तर माझंच तू ऐकलं पाहिजे किंवा अशातला हा भाग नव्हता. कुठे इगो असा नव्हता आमचा आणि हा इगो नसल्यामुळे ते मतभेद तेवढ्यापुरते असायचे आणि मग एकमेकांना समजून आम्ही ते पुढे बरोबर घेऊन जाऊ शकलो आणि तिथे कुठले असे अडथळे आले नाही, कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही डिसिजन घेण्यामध्ये अडथळे असे काही आले नाही. चांगल्या रीतीने ते काम पुढे हळूहळू होत गेलं. पहिल्यांदा व्यवसाय हा फक्त 4 कामगारांच्या बरोबर झाला आणि नंतर त्याच कारखान्याचा विस्तार हा 300 कामगारांपर्यंत गेला.
4 कामगारांपासून जेव्हा आपण 300 कामगारांपर्यंत पोहोचतो तेव्हा एका बाजूला कारखान्याचा विस्तार हा फायनान्शियली म्हणजे पैशाच्या दृष्टीने होत असतो, टर्नओव्हरच्या दृष्टीने होत असतो. पण कामगार जेव्हा संख्येने वाढतात त्या कामगारांना सांभाळण्यामध्ये आणि ते सांभाळले तरच कारखान्याचा विस्तार हा टिकतो. तर तो तुम्ही कसा मॅनेज केला? व्यवसायामध्ये आम्ही दोघंही होतो. दोघंही असल्यामुळे एक कामाची अशी थोडीशी विभागणी झालेली होती की फॅक्टरी किंवा फॅक्टरीच्या आतली कामं किंवा तिथली जी काय कामं असेल, कदाचित बँकेची कामं देखील ही स्वतः ती करत होती. आणि मला बाहेरची कामं म्हणजे कोऑर्डिनेशन विथ गव्हर्नमेंट, लायसनिंग गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातलं, ऑर्डर्स आणणं, ऑर्डर्स पोहोचवणं आणि सेल्स मार्केटिंग या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या बहुतेक माझ्याकडे होत्या. आणि त्या आम्ही त्या ठिकाणी आम्ही ते विभागणी ती होती. आणि एक स्त्री असल्यामुळे आणि फॅक्टरीमध्ये जे कोणी लोक काम करत होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक असा आपुलकीचा भाव तिच्यामध्ये होता. आणि एक असं लोकांना वाटायचं की हे आपल्या घरगुती कुटुंबाचं काम आहे आणि ते कुटुंब उभं करण्याचं काम जे तिने केलेलं आहे आणि कौटुंबिक रीतीने जे काय सगळं झालं हा म्हणजे बऱ्याचपैकी हे होता. नुसतंच हे नाही तर सगळ्या लोकांना त्यांच्या पर्सनल अडचणी असतील, काही मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असतील, स्त्रियांच्या बाबतीतल्या काही असतील, तर त्या लोकांना तिच्याजवळ सांगायला खूप असं म्हणजे मोकळेपणाने वाटायचं. जे माझ्यासमोर ते बोलू शकत नव्हते ते तिच्याशी ते आरामात बोलू शकत होते. आणि त्यामुळे त्यांना तिथेशी एक खूप अशी खात्री वाटायला लागली की आपण इथे जे काय काम करतो आहोत ह्या कामाबद्दल नुसतंच काम नाही आहे, तर आपल्याला या ठिकाणी काही आपली अडचण आली तर ती मदत देखील आपल्याला होऊ शकेल. हा त्यांच्या मागचा सगळ्या कामगारांचा हेतू होता. आणि ते कौटुंबिक कंपनी या दृष्टीने आम्ही ते पुढे गेलो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तिथेशी एक सगळ्यांना एक संघ ठेवता आला आम्हाला तिथे. म्हणजे सगळे कामगार एक तुमच्या कुटुंबाचा भाग बनून राहिले या आणि त्याच्यामुळे तुम्हाला या विस्तारामध्ये काही अडचणी आल्या नाहीत. या नंतर शर्विते आणि तुम्ही कारखाना वाढवत असताना तुमच्याबरोबर तुमचे सुपुत्र संदीप आणि नातू जय हे सुद्धा आता या कारखान्यामध्ये सामील झालेले आहेत. तर जनरली आपण आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले विचार आणि तरुण पिढीचे विचार ह्याच्यात फरक पडतो. तर हे तुम्ही कसं काय हे जमून आणलं? नाही, आम्ही जेव्हा हा कारखाना सुरू केलेला होता आम्ही दोघांनीच सुरू केला. मुलं लहान होते त्यावेळेला, प्रॅक्टिकली शिकतच होते इथे बॉईज टाऊनमध्ये सगळेजण, तिघही जण. तर त्या ठिकाणी तिथे करत असताना आणि आमची जी काय स्ट्रगल आहे ती सगळ्या मुलांनी बघितलेली आहे. आणि आमच्या वेळेला त्यावेळेला जे काय आम्ही तिथेशी हे केलेलं होतं, आमची अशी आयडिया होती की हे 3 मुलं आणि डेल्टा हे आमचं 4थं मूल या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघत होतो. बरोबर. आणि या 4थ्या मुलाचंही तेवढ्याच चांगल्या रीतीने संगोपन झालं पाहिजे ही पण एक मनामध्ये इच्छा होतीच. आणि ते आम्ही करतही होतो त्याच्यामुळे. आणि मुलांनी ती स्ट्रगल पाहिली तर मुलांना एक असं आत्मविश्वासही निर्माण झाला आणि त्यांना एक असं वाटलं की हे देखील आपलंच काम आहे, आपलीच म्हणजे स्ट्रगल झालेली आपली कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये आपण काम करायला पाहिजे किंवा आपली ही कंपनी मोठी झाली पाहिजे ही त्यांची एक इच्छा होती आणि सुप्त इच्छा चांगली होती. जेव्हा माझा मुलगा संदीप हा इंजिनियर झाला त्यावेळेला आम्ही त्याला म्हणजे तिथूनच त्याचं सिलेक्शन झालं होतं कॅम्पस सिलेक्शनमध्ये आणि तो HCLमध्ये मार्केटिंगला कलकत्त्याला गेलेला होता. पण त्याच्यावेळेला त्याच्या आधी आम्ही त्याला विचारलं होतं की वेदर यू वॉन्ट टू कंटिन्यू इन इंडिया, की तुला कुठे बाहेर जायचं आहे, काही जास्तीचं पुढचं शिकायचं आहे, आणखीन काही करायचं आहे का. तर त्यावेळेला त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही, मला आपल्या व्यवसायामध्येच काम करायचं आहे आणि मला कुठेही बाहेर जायचं नाही आहे. आणि म्हणून मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आता आपल्याला जर काही वाढवायची वेळ आली तर आपण नक्कीच याच्यामध्ये पुढे जाऊ आणि हे ते काम करायला सुरुवात करू. सुरुवातीला निरनिराळे व्यवसाय होते, एकाच व्यवसायात होतो अशातला भाग नाही. केमिकल्स हा त्याच्यामधला होताच, मुख्यही होता तो, पण त्याच्याचबरोबर इतरही 2 छोटे मोठे व्यवसाय होते जे आम्ही तिथे करत होतो. पण सगळ्यात शेवटी जेव्हा आम्ही बघितलं की केमिकल्समध्ये जाण्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत आणि तिथे आपण ते काम करावं
मग आम्ही सगळे बाकीचे व्यवसाय बंद करून केमिकल्समध्ये जवळपास 91-92 पासून सुरुवात झाली. तिथे त्याच्याचमधून तिथे आमची कंप्लीट सुरुवात तिथे झाली. बरोबर. मी संदीपजींना भेटलेलो आहे आणि त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं असं आहे की हे कारखाना सांभाळत असताना सुद्धा ते संस्कृत भाषेसाठी फार उत्तम कार्य करतात. अशा संदीपजींना आमच्याकडनंही धन्यवाद. ह्यानंतर दादासाहेब तुम्ही रोटरी जॉईन केली. रोटरी क्लबचा तुम्ही अध्यक्ष होतात आणि त्या अध्यक्षपदावरनं तुम्ही हळूहळू रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपर्यंत वाटचाल केली. रोटरीचा डिस्ट्रिक्ट म्हणजे एखादा जिल्हा नाही तर नागपूर ते नाशिकमधल्या सगळ्या जिल्ह्यांमधले रोटरी क्लब आणि त्यांचं गव्हर्नर असणं हे एक तुमच्या दृष्टीने मानाचं चिन्ह होतं. तर रोटरीमध्ये तुम्हाला जावं असं काय वाटलं आणि तिथली सामाजिक कार्याची तुम्हाला आवड निर्माण कशी काय झाली? नाही, सामाजिक कामाची आवड रोटरीमुळे निर्माण झाली अशातला भाग नाही, आधीपासूनच होती. लोकांना मदत करणं हे एक उपजतच त्याच्यामध्ये आमच्या अंगात होतं आणि आमच्या दोघांपणही होतं ते. त्यामुळे आम्ही ते करतही होतो. काही छोटे मोठे व्यावसायिक जे होते त्यांना जी मदत करायची असायची, थोडीशी फायनान्शियल असायची, थोडीशी आणखी कुठलीही असायची, तर ती मदत आम्ही तशी करत होतो. पण रोटरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे एक इंडस्ट्रीच्या लोकांचा क्लब स्थापन करावा अशी एक 93-94 हे आलेली होती. त्यावेळेला आप्पासाहेब पवार इथले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. तर त्यांच्या हिशोबाने हा क्लब स्थापन करायचा होता. तर आमचा हा क्लब 94 स्थापन झाला आणि मला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं की बा तुम्ही पण इथे या आणि आपण या क्लबमध्ये काम करू. आम्हाला त्यावेळेला रोटरीबद्दलची माहिती अशी फारच कमी होती. पण लगेच काही दिवसानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला कल्पना असेल की भारतामध्ये पोलिओ निर्मूलन ही संकल्पना आली आणि आपण त्यामध्ये पुष्कळ काम करायला सुरुवात केली. जवळजवळ 5-6 वर्ष आपण त्याच्यामध्ये खूप जोमाने काम केलेलं होतं. म्हणजे त्या पर्टिक्युलर भागात 96 ते जवळपास 2002-2003 पर्यंत. आणि ते असल्यामुळे तिथेशी त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा अशा निरनिराळ्या ठिकाणी झोपडपट्टी म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये म्हणा, इव्हन मालेगावमध्ये जाऊन आम्ही त्याच्या ठिकाणी काम केलेलं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा वस्तुस्थिती बघितली, लोकांची परिस्थिती बघितली, हालाकीची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी होती, त्यांना मदतीची जरूरत आहे हे देखील आपल्याला कळत होतं. तर त्या ह्याच्याने आम्हाला एक वाटलं की आपण सिंगल एका माणूस आपण स्वतः म्हणून असं काही खूप करू असं वाटत नाही. तर समूहाने काम केलं, कुठल्या क्लबबरोबर काम केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त सक्सेस मिळू शकतो आणि जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. तर या हिशोबाने आम्ही ते काम करायला तिथे सुरुवात केली. बेसिकली या ह्याच्यामध्ये एज्युकेशन हा एकही भाग होता त्याच्यामध्ये. आणि एज्युकेशनमध्ये त्यावेळेला नुकतेच ई-लर्निंग हा एक सुरुवात येत होती. तर पुण्याचे जेजुरीकर म्हणून जे आहेत त्यांनी ह्याच्यात काम केलेलं होतं आणि एका कार्यक्रमात ते सगळं इथे घेऊन आलेले होते की ई-लर्निंग म्हणजे काय आणि त्यांनी हे आपल्याला समजावून सांगितलं होतं. तर ते ई-लर्निंग समजत असतानाच आम्हाला इथे वाटलं की आपल्या इथे आपण हे काम चांगल्या रीतीने करू शकतो. तर मग ते ई-लर्निंग काम आम्ही तिथेशी जवळजवळ 130 शाळांमधून आम्ही इथे त्यावेळेला डिस्ट्रिक्टभरमध्ये ते हे केलं आणि वाचलं. अगदी सुरुवातीची संकल्पना होती, टेक्नॉलॉजी निराळी होती. आता टेक्नॉलॉजी पुष्कळ बदललेली आहे त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टीने अजूनही हे जे काय सॉफ्टवेअर्स आहेत ते आम्ही निरनिराळ्या शाळांमध्ये देण्याचं काम करतोच. बेसिकली आमचा उद्देश जो काय होता तो एज्युकेशन, त्याच्यानंतर वॉटर अँड सॅनिटेशन ह्या 2 याच्यामध्ये आम्ही जास्त काम केलेलं आहे. काही मॅचिंग ग्रँट ज्या काय असायच्या तर मॅचिंग ग्रँटच्या दृष्टीने मध्यंतरी आम्ही आपल्या त्र्यंबकच्या जवळ असलेलं बेझेगाव जे आहे त्या ठिकाणी आम्ही जवळपास 24-25 लाखाची पाण्याची एक शाळेला पाणी हवं होतं तर शाळेच्या पाण्याकरता केली. पण गावांनी लोकांनी सांगितलं होतं की आम्हाला 1-2-3 ठिकाणी जर तुम्ही नळ दिले तर मग बायकांचा त्रास थोडा कमी होईल आणि त्यांना चांगल्या रीतीने घराच्या जवळ पाणी मिळालं होईल, त्यांचा वेळ वाचेल. तर आम्ही अशा ठिकाणी दिलं होतं. तर त्याच गावामध्येच एक थोडासा 1-2 किलोमीटर लांबवर एक पाडा होता. तिथे बहुतेक तर हा सगळा भाग आदिवासींचाच असायचा आणि त्यांना त्या पाड्यावरून जवळजवळ 1.5-2 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागायचं. पण जेव्हा ते पाणी त्या ठिकाणी आलं आणि नळातलं पाणी आलं आणि त्या हांडा भरायला एक गृहिणी त्या ठिकाणी आली तर तिला त्या ठिकाणचा जो आनंद होता तो बघितला आणि तो आनंद बघितला तो आजपर्यंत आम्हाला डोळ्यासमोर आहे की त्या बाईचं चित्र आमच्याकडे ते कशा रीतीने तिने केलं तर वाटलं. आणि मग हे वाटलं की हे काम जर आपण आणखी पुढे केलं तर हे जास्त चांगलं राहील
आणि त्याच दृष्टीने आम्ही अजूनही निरनिराळ्या पाड्यांवर पाण्याची सोय जी काय असेल, म्हणजे आता सोलार पंप सुरू झालेला आहे, काही बांध बांधले गेलेले आहेत, तर या ह्याच्याने आम्ही ते कामं करतो आहोत आणि त्याच्यात खरोखर एक समाधान वाटतं की हे चांगलं काम आहे आणि ह्या दृष्टीने हे करतो आहे. त्याच्यात जे काय मिळालं ते आम्ही पुढे करत गेलो. आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असताना तुम्हाला पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये जाता, बरोबर, सगळ्या ठिकाणी बघता आलं कुठल्या ह्याच्यात काय कामं चाललेली आहेत आपली, आणि ती एक आंतरिक समाधान मिळतं आणि त्या ठिकाणी ते काम करायचा उत्साह पण होतो. जसे जसे हे कामं होत राहतात तसं तसा उत्साह जास्त येत राहतो. त्या दृष्टीने हे कामं होतच राहतात. म्हणजे आपण आपल्या उद्योगातला नफा हा केवळ स्वतःसाठी न वापरता समाजासाठी वापरल्यानंतर त्याच्यातनं जो मिळणारा आनंद आहे तो आपल्या व्यवसाय करताना सुद्धा उपयोगी होतो आणि आपल्या नवीन उभारी देतो. रोटरी ही संस्था कम्युनिटी लीडर आणि चेंज मेकर्स बनवण्यामध्ये प्रख्यात आहे. तर ही संस्था अशा प्रकारे व्यक्ती घडवण्यामध्ये कशी भूमिका बजावते? तुम्हाला तुमचा अनुभव काय? कारण तुम्ही स्वतः तुमची फॅमिली पॉल हॅरिस फेलो घेतलेली आहे, तुम्ही स्वतःच या रोटरीच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. तर रोटरीच्या बाबतीत तुम्हाला ही काय सांगावंसं वाटतं? रोटरी ही जी संकल्पना ही सेवाभावी संस्था म्हणूनच आम्ही तिला समजतो. या संस्थेमध्ये जे काय मेंबर्स असतात, हे मेंबर्स जे काय आलेले असतात त्यांचं एक थोडंफार बॅकग्राऊंड अशा रीतीने असतं की आपल्याला समाजाकरता काहीतरी देणं आहे आणि ते आपण थोडंफार तिथेशी काम केलं पाहिजे. प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती ते काम करत असतो आणि चांगल्या रीतीने ते काम होत असतात. आणि सामूहिक रीतीने ज्या काय प्रोजेक्ट्स होतात त्या प्रोजेक्ट्समध्ये सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत. आपले जे 7 फोकस एरियाज आहेत ते म्हणजे 7 फोकस एरियापेक्षा ते तुम्ही जर विचारलं तर सगळ्याच प्रकारच्या ह्याच्यामध्ये सगळे कामं येतात. पर्यावरणापासून तुम्हाला म्हणाल तर तुमचे हेल्थ ह्याच्यामध्ये आहेत, एज्युकेशनमध्ये आहे, वोकेशनमध्ये आहे, या सगळ्या प्रकारची कामं या ह्याच्यामधून होत राहतात. आणि इथे प्रत्येकाला तुम्ही तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व स्वतःला केलं रोटरीमध्ये तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे कळेल की तुम्ही कशा रीतीने इव्हॉल्व होत आहे. नुसतीच रोटरीमध्ये जाऊन तुमचं हेच नाही, पण तुम्ही स्वतः देखील इव्हॉल्व होत आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेण्याकरता काय करावं लागतं हे येतं. कार्यक्रम कशा रीतीने आखायचे हे तुम्हाला येतं. कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर डिटेलमध्ये कुठे कसं काय होईल, त्या कार्यक्रमाच्या तुम्हाला जो कार्यक्रम करायचा असेल तर तिथे काही फेल होणार असेल तर तुमचं बिग प्लॅन कसा तयार करायचा, या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये तुमच्या तिथेशी असतात. आणि जर तुम्ही इन्व्हॉल्व झाला खरोखरी तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःची डेव्हलपमेंट देखील खूप चांगल्या रीतीने येतात. बऱ्याच वेळा लोकांना माझी तीच गोष्ट होती कधीची की जेव्हा तुम्हाला पहिले स्टेजवर जाऊन बोलायचं असतं त्यावेळेला तुमचे पायलट पडतात, पण त्या ठिकाणी तुमच्या पोटामध्ये बटरफ्लाय पण तयार होतात. पण हे सगळे बटरफ्लाय जर तुम्हाला बाजूला करायचे असतील तर ते हळूहळू जी संस्था आहे तुम्ही तिथे बोलून उभं राहिला की मग ते आपोआप तुम्हाला तिथे जमतं. आणि ते हे म्हणजे ही जी एक लिडरशिप म्हणा किंवा एक वक्ता म्हणून कार्य करण्याची जी काय शैली असते ती त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ही स्वतःचं एक जे इव्हॉल्वमेंट आहे ते इव्हॉल्व स्वतः देखील आपण त्याच्यामध्ये होतो. बरोबर, पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व व्हावं लागतं. दादासाहेब, ह्या इंडस्ट्रियल म्हणजे तुमच्या कारखान्यांच्या नया प्लॅन्टमध्ये किंवा सोशल प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट किंवा हे आहे का की जो तुम्हाला अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जवळचा आहे? असा एखादा प्रोजेक्ट सांगणं कठीण आहे, पण म्हणजे आम्ही जे कार्यक्रम सुरूच केला हा इंडस्ट्री हाच आमच्याकरता एक खूप मोठा जिव्हाळ्याचा असा विषय होता. तिथेच आम्ही जे काय केलं तेच आमच्याकरता एक खूप मोठं असं काम होतं. पण नंतर ना निरनिराळे प्रोजेक्ट्स आलेले आहेत तिथेशी, खूप लोकांबरोबर जे कार्यक्रम केले आम्ही, आणि असं पिनपॉईंट करून सांगण्याला एक कठीण आहे जरा. पण हे सगळे जे काय प्रोजेक्ट्स होते आमचे तुमच्या जिव्हाळ्याचे आहेत, दोघांचे जिव्हाळ्याचे आहेत. दादासाहेब, तुम्हाला जीवन गौरव, रोटरी भूषण, पुण्यभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांचं तुमच्या लेखी काय महत्त्व आहे आणि तुम्ही त्या पुरस्कारातून काय तुम्हाला संदेश किंवा प्रेरणा मिळाली? हे जे पुरस्कार मिळाले, आपण पुरस्काराकडे तर कधी काम केलेलं नव्हतं. जे काम आपल्याला करायचं होतं, जे काम आपण घेतलेलं होतं हातात ते पूर्ण करायचं आणि करायचं. पुरस्कार जेव्हा मिळाले तेव्हा ते पुरस्कार मिळाले म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला आणखीन एक प्रेरणा मिळाली की तुला थांबायचं नाही आहे,
तुला अजून पुढे जायचं आहे, तुला अजून काम करायचं आहे आणि हे चांगल्या रीतीने तू करशील याच्याकरता हा तुला पुरस्कार मिळतो आहे. बरोबर. ह्या दिवशी बऱ्याच वेळा लोक म्हणायचे की तुम्हाला आता जीवन गौरव मिळाला आहे, म्हणजे आता तुम्ही आराम केला तरी चालू शकेल. पण जीवन गौरव हा एक आराम करण्याकरता नव्हता, तर त्याच्यामुळे तू आणखीन काय काम करू शकतो, तुला अजून एनर्जी आहे तर ते कशा रीतीने चांगली तू उपयोगात आणू शकतो, हा मी त्याच्यामध्ये दृष्टिकोन ठेवला आणि त्या दृष्टीने प्रेरणाच घेतली की आपल्याला आणखीन चांगलं काम करता येऊ शकतं. त्या दृष्टीने आम्ही तिथेची कामं करत राहिलो. जसं मी एक माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे की तुम्ही कायम शांत असता, दुसऱ्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेता, कुठलीही गोष्ट पटकन त्याच्यावर रिॲक्शन देत नाही. हे तुम्हाला कसं जमतं? म्हणजे तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये अशा कुठल्या गोष्टी करता की तुम्हाला हे सहज साध्य होतं? नाही, हे सहज साध्य नाही झालंय सर. याला थोडीशी म्हणजे पार्श्वभूमी पण आहे. सुरुवातीला मी पण अगदी इमिजिएट रिस्पॉन्स म्हणजे रिॲक्शन देत होतो लोकांना. मला जे वाटेल ते ताबडतोब सांगत होतो आणि स्पष्टपणे बोलत होतो. पण त्याच्यातनं पाहिलं की आपल्यामध्ये बऱ्याचशा वेळा एक दुरावा निर्माण व्हायचा. एखाद वेळा माणसांना तुटून जायचे माणसं आणि त्यावेळेला असं करावं नाही हे मला नंतर कळलं. आणि आम्हाला एक जे सद्गृहस्थ भेटले होते त्यांनी मला सांगितलं, हे सगळं बाकीचं तुझ्याजवळ खूप छान आहे, पण तू हे जे काम करतो एकदम रिस्पॉन्स इमिजिएट रिॲक्शन्स ज्या देता त्या रिॲक्शन्स तुम्ही कमी केल्या तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल. आणि मग म्हटलं मी रिॲक्शन कमी करायचं म्हणजे काय करायचं? तर त्याने मला सांगितलं त्यावेळेला, तुम्ही आधी सगळं ऐकून घेता लोकांना, तुम्ही बोलतच नाही, तुम्ही सगळं ऐकायचं. लोक काय म्हणतात तुमच्याबरोबर, तुम्हाला काय म्हणताय, तिला काय आहे, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये काय आहे हे सगळं तुम्ही ऐकून घेत जा आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करा, मग तुमचं मत मांडा. आपल्याला लगेच त्याची रिॲक्शन दिलीच पाहिजे असं काही नसतं. त्यामुळे मग ते आलं आणि मग ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने बरा त्रास झाला येईल थोडासा. आणि मग पण हळूहळू ते आत्मसात झालं आणि मग एकदमच शांत. हे दादासाहेबांच्या बाबतीत अगदी खरं आहे. पण बऱ्याच लोकांनी चांगलं आपल्याला सांगितलं असतं, पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असं करून आपण ते सोडून देतो. स्वतःच्या जीवनामध्ये ते अंमलात आणणं खूप गोष्ट अवघड आहे आणि दादासाहेब यामुळेच अजातशत्रू आहेत हे मला सांगायला आनंद वाटतो. पण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शर्विताई आणि तुमचं एकूण कुटुंब याच्यामध्ये असा एखादा मेमोरेबल इन्सिडेंट झाला की तुम्हाला तो त्याची तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली त्याच्यामुळे? असे प्रसंग म्हणजे आता कठीण आहे सांगणं ते की असा कुठला एखादा प्रसंग असेल तो. पण सगळ्यात पहिला प्रसंग आम्हाला आनंदाचा मी तुम्हाला सांगू शकतो की ज्या वेळेला संदीपचा जन्म झाला तो एक आमच्या दोघांकरता एक खूप आनंदाचा असा प्रसंग होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला जी नात झाली तो एक दुसरा आनंदाचा प्रसंग होता. त्याच्यामुळे आणि मग बाकीचे तर कसं होतं की बऱ्याच याच्यात आम्ही जे काय कामं करत राहिलो त्याच्यामुळे आम्हाला खूप असं काही आमच्या कुटुंबामध्ये भाग घेता आलं नाही. आम्हाला बरेचसे कुटुंबाचे असे जे काय कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमात आम्ही काही जाऊ पण शकलो नाही. पण तरी देखील कोणी त्याच्याबद्दल माइंड केलं नाही आणि आम्ही चांगल्या रीतीने त्या ठिकाणी येऊ शकलो. आत्ताच्या या परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही आता वयाच्या 84 वय असेपर्यंत सुद्धा काम करत आहात, तर तरुण पिढीला तुम्ही कुठला संदेश देऊ शकाल की ज्याच्यामुळे त्या पिढीला आत्ताच्या परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढावा, उद्योग आपला यशस्वीपणे कसा वाढवावा या दृष्टीने एखादं मार्गदर्शन करता आलं तर उत्तम. आत्तापर्यंत या ह्याच्यामध्ये जवळजवळ 85 वर्षाच्या या कालखंडामध्ये आम्ही जेव्हा आमचा व्यवसाय सुरू करायची वेळ आली त्यावेळेला अनेक अडचणी असायच्या. त्यावेळेची परिस्थिती आजच्या परिस्थितीसारखी नव्हती. तुम्हाला टेलिफोन पाहिजे असेल तर त्याच्याकरता झगडून घेऊन आणावं लागायचं. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन पाहिजे असेल तर त्याच्याकरता देखील तुम्हाला 4 ठिकाणी जाऊन ते सगळं करावं लागायचं. बांधकामाकरता सिमेंट हवं असेल तर त्याच्याकरता निरनिराळे अर्ज करून लोकांकडनं त्यावेळेला कोटा सिस्टीम होती तर त्याच्यामधून तुम्हाला
पाहिजे तेवढंच सिमेंट मिळेल असं नाही. तर या सगळ्या दृष्टीने बँका देखील त्यावेळेला आम्हाला सगळं सहकार्य करतीलच असंही नव्हतं. इंटरेस्ट रेट भरपूर जास्त होते. सरकारचेच इंटरेस्ट रेट 18% प्लस 3% डिफॉल्टचे होते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही हाही प्रयत्न केला की आपल्याला अशा रीतीने आपलं जे काय जनरेट होणारे प्रॉफिट्स आहेत तेच प्रॉफिट आपल्याला परत आपल्या बिझनेसमध्ये टाकायचे आहे. आणि आपल्याला जेवढं पाहिजे आहे आपल्या घर कामाकरता तेवढंच तुम्ही त्याच्यातनं काढायचं, बाकी सगळं त्या ठिकाणी करायचं. दुसरी गोष्ट आम्हाला एक अशी वाटली होती की तुम्ही जर कोणाकडनं कर्ज घेतलेलं असेल किंवा कोणाकडनं हे पैसे घेतलेले असतील काहीही कमा, पहिली गोष्ट आम्ही आमच्या नातेवाईकांकडे कधीच पैसे मागितले नाही. आणि दुसरी गोष्ट ज्या मित्रांनी किंवा ज्या सहकाऱ्यांनी आम्हाला पैशाची दिलेचे त्यांना आम्ही वेळेवर त्यांच्या हिशोबाप्रमाणे त्यांना जे पाहिजे होतं, ज्या टर्म्स ठरल्या होत्या त्याप्रमाणे पैसे देण्याची व्यवस्था पण केलेली होती. बरोबर. कसं काय, तुमची नियत साफ पाहिजे. बरोबर. तुम्ही जे काय घेणार आहात आणि तुम्ही जे काय करताय त्याच्यामुळे तुमची पत मार्केटमध्ये तयार होते. बरोबर. आणि ती जर तुम्ही तयार ठेवली, आज मी तुम्हाला अगदी अभिमानाने सांगू शकतो की कोणीही जो कोणी व्यवसाय डेल्टा इंडस्ट्रीजची करतो आहे त्याला हे माहिती आहे की त्याचे पैसे बुडणार नाही आणि त्याला वेळेवर पैसे मिळणारे आहेत. हे जे करावं लागलं याच्याकरता देखील खूप कष्ट करावे लागले. वेळोप्रसंगी घरातलं तिचं सोनं देखील आम्हाला गहाण ठेवावं लागलेलं होतं. पण हा जो खर्च असतो, कारण तुम्हाला तुमची जी काय दिलेला शब्द आहे तो पाळायचा असतो आणि हा आम्ही तिथेशी त्या ठिकाणी केला. आणि आजची परिस्थिती एकदम निराळी आहे. तुम्हाला या ठिकाणी सगळ्या या इतर सोयी सुविधा ज्या काय आहेत त्या तुम्हाला लगेच मिळणार आहे. आज IT मुळे बऱ्याच लोकांना इमिजिएटली खूप पगाराच्या आणि चांगल्या नोकरी मिळतात. पण ज्यांना कोणाला व्यवसायात यायचं असेल तर त्या व्यवसायाकरता हार्डवर्क हा एक त्याच्यामध्ये शिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर हार्डवर्क, पेशन्स, परसिव्हरन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ठेवाव्या लागतील. आणि त्याच्यामधून लगेच आज तुम्ही सुरू केला, उद्या तुम्हाला त्याच्यामधून रिटर्न्स मिळतील असं कधीही समजू नका. आणि पेशन्स ठेवा आणि हार्डवर्क केलं तर तुम्हाला सक्सेस हे नक्कीच मिळेल. कारण मला एक कल्पना आहे, काही लोकांना ज्यांना आम्ही मदत केली त्यांचे व्यवसाय उभा करण्यामध्ये, ते देखील आज त्या दृष्टीने त्यांनी देखील हार्डवर्क केलेलं असल्यामुळे त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. तर एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. नियत चांगली असेल तर पद सुधारते. आणि नोकरी धंद्यामध्ये आपण जे काही कष्ट करतो तेवढेच कष्ट जर आपण आपल्या व्यवसायामध्ये केले तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. फक्त त्याला चिकाटी आणि धैर्य पाहिजे असं आपण तरुण पिढीला सांगू. दादासाहेब, व्हॉइस विस्टा पॉडकास्टमध्ये आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ देऊन इथे खर्च करून आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल व्हॉइस विस्टातर्फे मी दिलीप दीक्षित आपला आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार सर. तुम्ही मला याची संधी दिली, तुमच्याशी वार्तालाप करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल खरोखरच आम्ही तुमचे आभारी आहोत. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.